मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 16 आता पुढे. बघता बघता गिरिजाला आता ऑफिसला जॉईन होऊन महिना होत आला होता. रुटीन बसू लागले होते. गिरिजा आत्ता ऑफिसमध्ये पहिल्यापेक्षा जास्त कॉन्फिडेंट झाली होती. तिचं राहणे पण आत्ता थोडेफार चेंज झाले होते. ड्रेस घालू लागली होती, कारण ऑफिसला येताना घाई गडबड होत होती, म्हणून तिला ड्रेस कम्फर्टेबल वाटत होते. स्नेहा आणि गिरिजा कारमधून येत असायच्या. त्यांचा कामाचा टायमिंग वेगवेगळा असे तेव्हा गिरिजा बसने जात असे, त्यामुळे साडी तिने नेसायची बंदच केली. पटियाला आणि चुडीदारमध्ये तर ती खूप सुंदर दिसायची. करण तर काम सोडून तिच्याकडे जास्त लक्ष द्यायचा. दोघांमध्ये आता बऱ्यापैकी मैत्री झाली होती. अभय तर 4 दिवसासाठी कर्नाटकला गेला होता. सोबत त्याची टीमही होती. 4 दिवस त्याच्यासाठी खूप वेगळे होते. इतर वेळी तो फोटोशूटचा निमित्त घेऊन तो ऑफिसला येण्यासाठी टाळायचा, पण आत्ता ऑफिसला कधी जातो असे झाले होते. फोटोशूट करतानाही त्याला गिरिजाचे भास व्हायचे. असे का होत होते हे आता त्याला कळून चुकले होते. ती आवडू लागली होती त्याला. तो अधूनमधून तिचा आवाज ऐकण्यासाठी फोन करायचा. तिचं ते टिपिकल बोलणे, सूचना देणे आवडायचे त्याला. 4 दिवस गिरिजाचेही ड्रेस डिझायनिंगमध्ये गेले. ऑफिसमध्ये त्याची आठवण येत होती. त्याची आठवण येण्यापेक्षा मी त्याला का मिस करते हे तिला कळत नव्हते. अस्वस्थ वाटत होते. दिवस पटकन कामात गेले. 5व्या दिवशी सर्व नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये काम करत होते. अभय आज येणार होता, पण अजून आला नव्हता. एवढे दिवस त्याच्याशी तिचं जास्त बोलणे झाले नव्हते. गिरिजाला त्याची आठवण येत होती, पण तिने तसे दाखवले नाही. स्नेहाने 1-2 वेळा त्याला व्हिडिओ कॉल केला होता, पण गिरिजाने व्हिडिओ कॉलवर बोलायचे टाळले होते. त्याने पण स्वतःहून गिरिजालाही व्हिडिओ कॉल केला नाही. तिने 1-2 वेळा कामानिमित्त फोन केला होता. एवढेच बोलणे झाले होते. आज तो ऑफिसला येणार होता हे तिला माहीत होते, म्हणून तिचं मन नकळत आनंदी होते. गिरिजा मायरासोबत 12th फ्लोअरवर ड्रेस डिझायनिंग करत होती. आज त्यांना बरेच काम होते. त्यांच्या मदतीला अजून 1-2 जणी होत्या. मायरा काम सोडून खाली ऑफिसमध्ये निघून जायची. गिरिजाने 4 दिवस बरेच ड्रेस तयार केले होते. सर्व सलोनीच्या मापानुसार होते, कारण आज तिथे बाजूलाच फोटोशूटिंगचा हॉल तयार केला होता. तिथे अभय, सुनील आणि इतर टीम मेंबर फोटोशूटमध्ये बिझी होते. अभय तिच्या नकळत तिथे केव्हाच आला होता. तिकडे शूट सुरू झाले होते. सलोनीचा फोटोशूट चालू होते. गिरिजाला समजले तसे ती सलोनीचे रेडी केलेले ड्रेस एका ट्रॉलीने सरकवत तिथे घेऊन आली. त्या हँगरवर 4-5 ड्रेस होते. गिरिजा तिथे उभी इकडे तिकडे पाहत होती की ते कुणाकडे द्यावे. तिथे सध्या ब्रेक सुरू होता. सलोनी मेकअप रूममध्ये डायलॉगची स्क्रिप्ट वाचत होती. तिथे मेन हॉलमध्ये खूप मोठमोठे लाईट्स आणि कॅमेरा स्टँड होते आणि आजूबाजूला लागणारे टूल्स आणि फोटो एक्सेसरीज होत्या. अभय कॅमेऱ्यात काढलेले फोटो चेक करत होता. सुनील सोबत बोलत होता. गिरिजाची भिरभिरणारी सर्व वस्तू पाहत होती आणि जेव्हा तिला अभय दिसला, तिची नजर तिथे स्टँड झाली. तिच्या समोर ब्लॅक फुल स्लीव टी-शर्ट मध्ये असलेला अभय एकदम कहर वाटत होता. गिरिजा तर त्याला पाहतच राहिली. 4 दिवसांनी त्याला पाहत होती ती. फेअर अँड लवली इतका कुणीही सहज प्रेमात पडेल असा. तिला तर आता भीतीच वाटू लागली होती की तिचं हृदय तिला दगा तर नाही देणार ना. इतकं कसे आपण हरवून जातो त्याला पाहून काळजात होणारी धडधड तिला नकोशी वाटत होती. पण मनाला कोण समजावेल. ती धडधड काही कमी होती का की त्याने पण तिच्याकडे पाहिले आणि गोड स्माईल दिली. ती हसून न हसल्यासारखी इकडे तिकडे पाहू लागली. गिरिजा, काय करते आहेस तू? डोकं फिरल्यासारखी वागू नकोस, ती स्वतःलाच आतून वरडली. मायरा तिथे सलोनीशी बोलत आली आणि गिरिजाला तिथे पाहून तिला म्हणाली, ए गिरिजा, ट्रॉली इकडे आण. तसे गिरिजा ती ट्रॉली घेऊन तिथे गेली. ती वळून जाणार तोच तिथे उभा असलेला करण येऊन तिच्याशी बोलू लागला. गिरिजा, आज ऑफिस सुटल्यानंतर थांब, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.
ओके करण म्हणाला. ओके गिरिजा म्हणाली. तसे तो हसत गेला. तीही ट्रॉली घेऊन जाऊ लागली. तसे मागून आवाज आला, गिरिजा. तिने वळून पाहिले. अभय होता. मला आवाज न देताच जात होतीस ना? इतकी बिझी झाली आहेस का? तो म्हणाला. नाही, ते मला वाटले तू बिझी आहेस म्हणून नाही आवाज दिला. गिरिजा म्हणाली. हो, बिझी तर मी नेहमीच असतो, पण वेगवेगळ्या कामात. हां, आय एम व्हेरी बिझी पर्सन. ती किंचित हसली. तसे तो परत म्हणाला. वेगळा अर्थ काढू नकोस हां. अभय म्हणाला. कुठला वेगळा अर्थ? गिरिजा. कुठला नाही, तो गालात हसला. इतक्यात तिथे तहाडकन दार उघडून निमिष आत आली. ती खूप चिडली होती. अभय तिला पाहून लपला. ओ गॉड, ही ते नक्कीच काहीतरी सीन क्रिएट करणार ही. तो लपून पाहू लागला. व्हॉट इज दिस? हे शूट तर माझे होते. तुम्ही अचानक सलोनीला कसे काय घेऊ शकता? ती रागाने बडबडू लागली. अगं, मिस्टर पटेल मॅगझिनसाठी घाई करत होते म्हणून. आणि तू फोन बंद करून गायब झाली होतीस, त्यामुळे आम्हाला नाईलाजपणे मॉडेल चेंज करावी लागली. स्नेहा येत म्हणाली. तुम्ही कोण मॉडेल चेंज करणार? मिस्टर पटेल कुठे आहेत? निमिष म्हणाली. ते आज ऑफिसला आले नाही, मीटिंगसाठी बाहेर गेले आहेत. मायरा म्हणाली. तुम्ही आधीच शूट कॅन्सल करा. मला माझा फोटो कव्हर पेजवर हवा आहे. निमिष संथापाने बडबडत होती. आता ते शक्य नाही, स्नेहा म्हणाली. कसं शक्य नाही? तेच मी बघते. अभय कुठे आहे तो? निमिष म्हणाली. तसे गिरिजा तिच्या समोर पाहू लागली, पण तो नव्हता. ती त्याला इकडे तिकडे पाहू लागली. कुठे गेला हा? मग जाणार तोच तिला. ती काही बोलणार तोच त्याने तिला एका हाताने दाराच्या मागे ओढून घेतले. त्या कोपऱ्यात पडद्यामागे ते दोघेच होते. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला की शांत राहा ना. याला काय झाले? ती डोळ्यांनी. निमिषला सांगू नकोस, मी इथे आहे. तो तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला. तिला कसेसे झाले. एकतर तो इतका जवळ. तिच्या कानाला त्याचा ओठांचा स्पर्श होत होते. तिने आधी दूर केले. ती दूर जाणार तोच त्याने तिला अजून खांद्याला धरून कोपऱ्यात कोंबले. मला तर जाऊ दे ना, ती चिडली. मग ती निमिष तुझं पण डोकं खाईल. ते ड्रेस तू डिझाईन केले आहेत ना? अभय म्हणाला. हो, पण गिरिजा बोलता बोलता त्याच्यात हरवली. तो अगदी समोर होता. डोळे तिकडे असेल ती फ्रंट साईडला होती. त्याने तिच्याकडे पाहिले. ती खाली पाहू लागली. त्याच्या लक्षात आले की ती लाजत आहे आणि मी हे कसे विसरत आहे की मी नकळत तिच्या खूप जवळ आलो आहे. तो दूर सरकला. तिकडे निमिष वेड्यासारखी अभयला शोधत होती. तो भेटला नाही म्हणून बाकीच्यांना बडबड करत ती मिस्टर पटेलांना भेटायला निघून गेली. अभय आणि गिरिजा मात्र अजूनही तिथेच त्याच पोझिशनमध्ये होते. पण आत्ता त्यांच्या डोळ्यातले भाव बदलले होते. ती जाऊ लागली तसे तिची ओढणी त्याच्या ब्रेसलेटमध्ये अडकली. ती ओढणी काढू लागली. ती काढत असताना तिने त्याच्याकडे एकदा रागात पाहिली आणि ओढणी खेचतच तिथून निघून गेली. मधुवन नावाचा एक खानदानी वाडा होता, ज्याला वेळेनुसार सर्व अद्याप करून घेतला होता. आता तो एक आलिशान राजवाड्याप्रमाणे भासत होता. वर्षानुवर्षे त्या घरातील वंशज व वाड्यात राहत होते. वाड्यात शांतता होत आणि अचानक एक कर्कश आवाज पूर्ण घर भरू लागला. सुमन, अभयचे बाबा रागानेच आत येत होते. आई नुकतीच पूजेला बसलेली होती. हे बघ तुझ्या लाडक्या मुलाचे प्रताप. मी काय उगाच त्याच्यावर चिडत नाही. राजेश्वर राय त्याच्या हातातील काही फोटो सुमनबाईच्या पुढ्यात फेकले. का? आता काय केलं त्याने? आई, न समजून तुझ्या लाडक्या मुलाने लग्न केलं आहे, तेही आपल्याला कळवण्याची तसल्लीही घेतली नाही. बाबा चिडून. काय? तो असे नाही करणार. परदेशात राहिला आहे, त्यामुळे आधुनिक विचारांचा आहे तो. पण लग्न करतानाही आपल्याला विचारणार नाही असे नाही होणार. आई त्यांना समजवत. तुझा हा गैरसमज आत्ता तरी दूर करून टाक. तुझा मुलगा किती उच्चापतीचा आहे हे तर आपल्या सगळ्यांना
आपल्या मित्रपरिवारांना चांगलेच माहीत आहे. अजून किती वेळा हा मुलगा मला मान खाली घालायला लावणार आहे, देव जाणे. ते अभयच्या आईवर खेचकतच रागाने बाहेर निघून गेले. आई गप्पच त्या फोटोकडे पाहत होती. गिरिजा आणि अभय दोघे जेव्हा साडीच्या दुकानात होते तेव्हा त्याच्या नकळत काढलेले ते फोटो होते. त्यात गिरिजा साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. आईंना ती पाहतच आवडली. विशेष म्हणजे तिचा तो साधेपणा. कोण आहे ही मुलगी? खरंच अभयने लग्न केलं आहे का? जर केलं असते तर त्यांनी एकदा तरी मला तसे सांगितलेच असते. अभय ज्या प्रकारे लाडात वाढला होता तो नक्कीच एखादी फॉरेन मुलगी सून म्हणून घेऊन येईल असा त्याच्या आईच्या मनात होते. पण ही मुलगी साधी सरळ वाटत होती. आईने ते सर्व फोटो तिच्याजवळ ठेवून घेतले. त्याला नंतर त्या मुलीबद्दल विचारायचं असे ठरवले. इकडे ऑफिसमध्ये निमिष येऊन तिथे सर्वांना बडबड करत होती. पण तिला मिस्टर पटेल भेटले नाही आणि अभयही भेटला नाही. त्यामुळे तिचं काही चाललं नाही आणि ती तिथून दम देत निघून गेली. पण ती परत येईल असे तिने ठणकावून सांगितले होते आणि ती फोटोशूट होऊ देणार नाही असेही तिने धमकावले होते. 2 दिवस असेच गेले. गिरिजा तिच्या कामात खूपच गुंतली होती. तिला आता तिचं काम आवडू लागलं होतं. या निमित्ताने तिला बरीच माहिती मिळत होती आणि मदत करणाऱ्या एका मिथा नावाच्या मुलीशी तिची चांगली मैत्री झाली होती. गिरिजाला आता महिना झाला होता त्यामुळे तिला आदितीची खूप आठवण येत होती. गिरिजा तिच्याशी फोनवर रोज बोलायची, पण आता तिला घरी जाऊन एकदा भेटून यायचे होते. गडबड असल्यामुळे तिला आता तरी शक्य नव्हते आणि परत ती घरी गेल्यावर आदिती तिच्या मागे लागून धिंगाणा करेल आणि तिचीही नाईलाज होईल. घरातले काय करतील ही गोष्ट तर वेगळीच. त्यामुळे तिला घरी जाण्यात ही थोडी शंकाच वाटत होती. रिस्कही होतीच. समर मॅगझिनचं प्रकाशन झाल्यावर सर्वांचे पेमेंट होणार होते. गिरिजालाही तिचं पहिलं पेमेंट मिळणार होतं. त्यामुळे ती या गोष्टीने थोडी आनंदात होती. 2 दिवस गिरिजा 12th फ्लोअरवर काम करत असल्यामुळे अभय आणि तिची फारशी भेट होत नव्हती. कारण तर त्याच्या ऑफिस खाली होते 12th फ्लोअरवर आणि जरी तसं असलं तरी हे त्याच्या लक्षात येत होते. त्यामुळे करणचं आणि गिरिजाचं वाढतं बॉन्डिंग पाहून अभयला मनोमन राग येत होता. ती मलाच का टाळत असते? बाकींच्या बरोबर ती किती कम्फर्टेबल असते. मी असलो की तिला काय होतं? तो तिच्या त्या बिहेवियरमुळे स्वतःवर नाराज होता. पण तिला वाटत होते की अभय तिला आवडू लागला आहे आणि त्याच्यासोबत जास्त अटॅच होणे तिच्या दृष्टीने योग्य नाही. थोड्या वेळात लंच ब्रेक झाला. गिरिजाला भूक नव्हती म्हणून ती ड्रेस डिझायनिंगसाठी रूममध्ये तिचं काम करत होती. तिने डिझाईन केलेले ड्रेसेस पुतळ्याला लावत होती आणि हँगर्सवर लावले होते. काही जेंट्सचेही कपडे तिने डिझाईन केले होते जे तिने तिच्या सोबत काम करणाऱ्या 2-3 पुतळ्याला घालायला सांगितले होते. ती ते सर्व ड्रेसेस पाहून नोट करून ठेवत होती. आज त्यांचे सिनियर सर्व डिझाईन पाहून त्यातून सिलेक्ट करणार होते. ती सर्व पुतळे चेक करत पुढे जात असताना तिला एक पुतळ्याचा ड्रेस अनोळखी वाटला. अरे, हा ड्रेस कुणी डिझाईन केला? मी तर नाही केला. मग हा पुतळ्याला कुणी घातला? ती म्हणाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. पण सर्व लंच ब्रेक झाला होता म्हणून कॅन्टीनमध्ये गेले होते. मलाच काढावा लागेल बहुतेक असे म्हणत ती जाऊन त्या पुतळ्याचा शर्ट काढू लागली. तो पुतळा थोडा हलला. तिला वाटले तिनेच हलवला म्हणून ती सावकाश बटन काढू लागली तर तिला त्याच्या परफ्यूमचाही वास आला आणि धडधड वाजली. कुठून आवाज येत आहे हे पाहण्यासाठी तिने त्याच्या छातीवर हात ठेवला. तिला अधिकच धडधड जाणवली. तीही एकदम तीव्र. ही हात काढणार तोच त्याने तिचा हात पकडून ठेवला. आई, तिने दचकून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो एका हाताने गॉगल काढत हसत होता. अभय? ती मोठा श्वास घेत म्हणाली. हो, मीच. तो हसत होता. तो एका प्लास्टिक मॉडेलपेक्षा कमी नव्हता. मला वाटले स्टॅच्यू आहे. अजूनही गोंधळून पाहत होती. 1 मिनिट तर वाटले होते की खरंच पुतळा समजून माझे कपडे चेंज करते की काय. तो डोळा मारत म्हणाला. तशी ती ओशाळली.
आपल्याला एवढे पण कसे लक्षात नाही आले. ती केसांच्या बठा कानामागे सारत नजर चोरू लागली. नाही, ते मी चुकून तसे केले. पण तू इथे काय करत आहेस? कधी आलास? गिरिजा थोडी चिडलीच, म्हणजे ॲक्च्युली लाजलीच होती. पण त्याला तसे दाखवायचं नव्हते म्हणून ती रागीट बाव आणत. मी तर केव्हाच आलो आहे, पण तुझं लक्षच नव्हतं माझ्याकडे. उभे राहून राहून पुतळ्यात जमा होण्याची वेळ आली. अभय दुसऱ्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवत तसा तो पुतळा कोसळला. काय करतोय? गिरिजा आणि अभय दोघे मिळून त्या पडणाऱ्या पुतळ्याला पकडू लागले. पण झाले असे की अभयने पुतळ्याला पकडले आणि गिरिजाने अभयला. तो तिच्या स्पर्शाने गालात हसत तिच्याकडे पाहू लागला. त्याच्यासाठी ती एक अनपेक्षित सुखद घटना होती. गिरिजाच्या लक्षात आले की आपण पुतळ्याऐवजी अभयला पकडले आहे. तसे ती पुन्हा ओशाळली आणि दूर झाली. हा मुलगा पण ना. ती तिची चष्मा नीट करत दूर पाहू लागली. तुझं काय काम आहे इथे? मी आता खाली जाणार आहे, गिरिजा म्हणाली. मुद्दाम तिची आवराआवर करत फर्स नीट करू लागली. अभय पुतळा नीट उभा करत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू आजकाल खाली जास्त थांबत नाही, भेट पण होत नाही, म्हणून म्हटले मीच जाऊन भेटून यावे. अभय किंचित हसत म्हणला. काही सांगायचं होतं का? गिरिजा म्हणाली. तसे तर बरेच काही सांगायचं आहे, पण तुला ऐकायला टाईम आहे का? असेल तर ना. तो पुढे झुकून. म्हणजे कशाबद्दल? ती थोडी मागे होत. तू माझ्यावर रागवली आहेस का? तो नजर मिळवत म्हणाला. नाही, मी तुझ्यावर का रागावेन बरं? गिरिजा नजर चोरत. मग मला सारखी टाळत का असतेस? म्हणजे मी दिलेले कॉफी नको असते आणि त्या दिवशी करणसोबत कॉफी घेतली तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हते तुला. मला म्हणत होतीस की मी कॉफी पित नाही वगैरे. अभय म्हणाला तसे ती गोंधळली. अरे ते मी तेव्हा त्याच्याशी कामाबद्दल बोलायचं होतं म्हणून गेली होती. ते पण माझे नाही, स्नेहाचं काम होतं. नाहीतर मी नसती गेली. पण तू पाहिला का मला? मग आवाज का नाही दिला? गिरिजा म्हणाली. म्हटले उगाच तुला डिस्टर्ब नको. अभय बारीक तोंड करत म्हणाला. काय त्याच्यात डिस्टर्ब? तू पण ना, गिरिजा म्हणाली. बरं, या संडेला समर मॅगझिन पब्लिशिंग सेरेमनी आहे, तर तू येशील? हो, यावे तर लागेलच ना, गिरिजा शांतपणे म्हणाली. मी पिकअप केलं तर चालेल का? त्याची गरज नाही, मी आणि स्नेहा सोबत येतो, गिरिजा म्हणाली. ती स्नेहा तुझा बॉयफ्रेंड आहे का गं? काय सारखं कुठे पण जाताना तुला तिची परमिशन लागते आणि ती सोबत लागते? अभय चिडून. काही काय, आणि तसे पण तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत येशील ना, माझे काय काम? गिरिजा मोहक हसत म्हणाली. बट डोंट हॅव अ गर्लफ्रेंड, तो भुवई उंचावत म्हणाला. व्हेरी फनी, गिरिजा हसू लागली. इट्स ट्रू. बऱ्याच मैत्रिणी खूप आहेत, पण कुणी गर्लफ्रेंड नाही आहे, तो चेहरा गंभीर करत म्हणाला. बरं असो, मला का सांगत आहेस? तसे पण तू दुसरं कुणासोबत गेलेले बेटर राहील. तसे पण मला आज खूप काम आहे. मी मायराला भेटून येते. तू येतोस का? गिरिजा असे म्हणत विषय बदलू लागली. तसे अभयने तिला हात पकडत अडवले. ती त्याच्याकडे बावरून पाहत होती. डोळे त्याच्याशी द्वंद्व करत होते. की नाही पाहायचं तुला? तू दूर निघून जात नाही माझ्या हृदयापासून की त्याला वेड लावायचं ठरवले आहेस? मला का थांबवले? ती हात सोडवत. गिरिजा, तुझ्या ड्रेसवरची ओढणी आहे ना? तू काम करताना इथे काढून ठेवली होतीस हो ना? अभयने टेबलवरून उचलून दाखवली. तसे ती गळ्याजवळच चेक करू लागली. त्याने अलगद ओढणी खांद्यावर ठेवली आणि हळूच बाय म्हणत निघून गेला. तो गेला तसे तिने तिचा अडकलेला श्वास घेत डोळे मिटून घेतले. काय होत होते कळण्या इतपत न समज झाली होती, पण तिला ते सगळं नको होतं. तिने विचार झटकत तिथून निघून गेली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या यापुढचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या व्हिडिओला पहिला लाईक करून घ्या आणि कमेंट करा. सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. धन्यवाद.